आणि असं ते येते वाढवलं आता बघ. अर्जुन म्हणले आपल्याला नाही जमत म्हणले. देव जरी असेल आणि किती संलग्न जरी असेल तरी एवढं सोपं नाही म्हणले, आपल्याला जमणार नाही. त्यांच्या बाजूला नकुल सहदेव बसले होते. त्यांना विचारलं तुम्ही आणता का देवाला? नकुल सहदेव म्हणले तुमच्यासारखीनेच माघार घेतली ना, आम्हाला काला ग्रामपंचायतला फॉर्म भरायला होता. तुमचाच मेळ बसा ना मोठ्या मोठ्यांचा ना, आम्हाला काय लढायला होता, नाही जमू शकत. त्यांच्या बाजूला एक 5वा वाघ बसला होता, भीमदादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं, नुसतं भीम म्हणले तो हानीत होता. आता ही चित्रा माणूस होता, त्याच्या कोण नादाला लागत नव्हतं. ते योगा कृष्णाला थोडं तरी बुजायचं नाही तर बाकीच्याला दिवसाच हाणायचं. ती चित्र होतं, ताकद होती त्याच्यात. ते काय कोणाला मोजीत होतं का काय तवा. हत्तीच्या शेपटाला धरला, हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हता. हत्ती जायचा कुठं? सध्या सॅटेलाइट सोडतात का उपग्रह अवकाशात, हत्ती फेकल्या फेकल्या तिथं जायचा. काय ताकद असन भीमात? एवढी ताकद का होती तर आईच्या हातच्या कल्याशा भीमाचं पोट भरत नव्हतं. हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता पटतंय का आईच्या हातचं? एक जण भीम जेवायला बसला, जेवता जेवता आईवर सरकारला, आई कळत नाही इतकी पातळ भाजी आकाशचंद्राच्या दिसतोय, 10,000 किराणा महिन्याला आणतो आणि तुझ्या हातालाच नाही, चपात्या कच्च्या ठेवल्या, भाजी पातळ केली, भात बी कच्चा राहिला, तुझ्या हातालाच नाही, परत स्वयंपाक करायचा नाही. आई म्हणले बाबा मी नाही केली भाजी, तुझ्याच बायको निघली. असं वय. आणि मग मस्त आहे की पातळ आहे पण टेस्ट छान आहे, मूर्खा तुला बोटाने हाणला पाहिजे. हा आई म्हणले की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणले की लॉकडाऊन. कशा बी मला ताकद येते. शरीर संपदा सुद्धा कमावा माझी तरुण मुलांना विनंती. अरे मावळे कसे होते? वाघासंग कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हंडा हंडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे. असे वजनदार माणसं. तानाजीने बाजीने तर उसाची मुळी धरत कर 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 उसाची मुळी पिळीत होते. आताच्या पोरांना ऊस तुटा नाही, टिपरू धरत तरी कण येतात. अयो एकाने गुडघ्या ऊस आणला, त्याची वाटी सरकली खटकून. घ्याल जगतो रे तू, आत्महत्या करून टाक. ऊस तुटाना कांदा फुटाना घ्याल जगतो तू. जरा मुलं पहाटे उठून जरा व्यायाम करा, जोर बैठका, दंड सपाट्या, लाल मातीत कुस्ती, जरा शरीर संपदा सुद्धा पाहिजे. अगं चिमणीवाणी तंडे हे आवेल वजन कशाला केलंय? मूर्खावानी बोंबलं धीरता. काय ताकद होते आमचे हनुमंतरायात. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करीनात गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होते ना, आपल्याला येडेवानी करायला नका. पण हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली हनुमंत महाबली दाढी रामनाची दाढी, दाढी रामनाची दाढी, दाढी रामनाची दाढी. हनुमंत महाबली दाढी रामनाची दाढी, दाढी रामनाची दाढी, दाढी रामनाची दाढी. हनुमंत महाबली दाढी रामनाची दाढी, दाढी रामनाची दाढी, दाढी रामनाची दाढी. हनुमंत महाबली दाढी रामनाची दाढी, दाढी रामनाची दाढी, दाढी रामनाची दाढी. दाढी जागेवर बुक्का केला, दाढी जाळे मिशा राहिले असते का? धडाधडाच पेटल्या, त्यांचा एकच बांध आहे ना. गाव बी जाळलं त्याचं. जाळलेली लंका धन्य धन्य मन येतो का? काय रावण काय सोपा माणूस होता काय? 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1.25 लाख ना तो 1.5 लाख. पण तू त्याला रेशन कार्ड गहू किती मिळत असेल? आधी काय पिवळ्या कोकणातलं होतं का काही सारं करत? त्याचा होता वजनदार माणूस होता, पण त्याला दुपारी हाणला. काय ताकद असेल हनुमंतराळ्यामध्ये? हनुमंतरायात एवढी ताकद का होती? तर अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. परत तुमच्याकडे आलं बचत गट. ही ताकद का होती? तर आई भाग्यवान होती. शुद्ध बेजा पोटी, फळे रसाळ घोमटे. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडा पडला तर धडा दिसून दगड फुटत होता. काय दुधात ताकद असेल? आता आईचं दूध राहिले का पोरांना? आता बाटली. जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. लहानपणी दुधाची बाटली ती या पोराला काय सुधारणा, पोरग झुळीत फेकायचं, तोंडात दुधाची बाटली कोंबायची, ते नुसतं पत्र्याकडे बघत हे करतं. याला काय सुधारणा, बाटली तर दूध संपलं आहे ना, बसायचं तिकडं वाट्या व्हॉट्सअप खेळत. आणि मग मोबाईल स्विच ऑफ झाले, इकडं आलं तर पोराने तोर दाताने ती बुच्यानं कुरत आणलं होतं. लबरचा तुकडा त्या पोराचा नारड्यात गोतला, त्याने पोरांनी डोळं पांढरं केलं. काय त्या बाटलीचा कुठं नाही. त्याच्यामुळे ही बारकाली पोरं बी पहिल्यासारखे गुटगुटीत राहिले नाहीत. त्यांची डोकी माडक्यावाने झाल्यात आणि हातपायच्या काड्या झाल्यात अशी.
लवलवते कराळा ब्रह्मांडी माळा अशी वाकडे तिकडे झाले ते कंबर दबल्या आणि डिहरीत फुगले त्याची वाकडी तिकडे कुपोषणात बाद झाली. आईच्या दुधातलं जीवनसत्वच नाही ना. लहानपणी ती बाटली मोठं झाल्या मोठी बाटली आणि एकदा मोठ्या बाटलीच नादा लागल्या ते आम्हाला बी आवरत नाही. दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है. गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है. अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है. मुंह में मट्टी आती है. दारू दारू गांजा गांजा दारू दारू गांजा गांजा दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है. यारो अक्कल गुम हो जाते. अरे आपल्याच खिशातला पैसा आणि आपल्याच तोंडात माती पाडण्यात काय अर्थ आहे का? व्यसन करू नका. आणि या राजेश्वराच्या दरबारामध्ये माझी विनंती सगळ्या तरुण बांधवांना, एक सांगतो, सप्त्यात महाराज मंडळी किती मोठी आणली ह्याला किंमत नाही. एका सप्त्यात किती तरुण मुलाने व्यसन करायचं सोडून दिली ह्याला खरी किंमत आहे. एका सप्त्याच्या वेळेस किती तरुण मुलांनी माळा घातले ह्याला खरी किंमत आहे. आणि त्याच्यामुळं व्यसनाधीनता कमी होण्यासाठी हा धर्ममंडप आहे. हे कशासाठी माहिती बा? अरे व्यसन फॅशन वाईट टोकट्या दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला तोंड पोटन, दारू प्यायला लिव्हर पोटन, चांगल्या कामात बंधन तुटन, मित्रमंडळ चांगले ठेवण्यात सुरुवातीला पासत्यान ताडी, तुमची वळख त्यांना नाडी, दारू असल्या त्यान गोडी, इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, अरे लावण्यात त्या दारूला काडी, धरण्यानोबा तो कोपाची जोडीन, मग कळण परमर्ताची घोडी. त्याच्यासाठी कीर्तन कमी ऐका, माणसं बदलली पाहिजेत आणि विशेषतः तरुण पिढीवर संस्कार झाले पाहिजेत. 8 दिवसाच्या सप्त्यात गावात कमीत कमी 16 तरी माळकरी वाढव ना. मी म्हणतो रोज नका का 2 व्हाय ना, 8 दिवसात कमीत कमी 8 तरी नाही. रेटवायसाठी सप्ताह का काय नुसता चपात्या मुरगाळायसाठी? परिवर्तन झालं पाहिजे. कीर्तन कमी ऐका. उलट मी तर उलट सांगतो, लय कीर्तन बी झाले ते सध्या मापात चालू द्या. कीर्तन बी हरी कीर्तन झाल्या, जन्माला कीर्तन, मियाला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, बड्डेला कीर्तन, पूजेला कीर्तन, जयंतीला कीर्तन, पुण्यतिथीला कीर्तन, 13वेला कीर्तन, श्राद्धाला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, गंगापूजनाला कीर्तन, गोड जेवणाला कीर्तन, यूट्यूबला कीर्तन, फेसबुकला कीर्तन, कोणचा सोशल मीडियाचा ॲप ओपन करा, इथेच महाराजाची क्लिप, असं वागन तसं वागन, हे करा ते करा, नुसता डोसच देतोय लोकाला. आम्ही जे झालो सांगून तुम्ही पियाक झाले टेटस ठेवू पण बदलायचं कुणी?